नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेश एवढ्या नीच थराला पोहोचलेला आहे की त्याने डॉक्टर आणि त्याचबरोबर तारा आणि ते जे दोन लोक होते त्यांना सुद्धा संपवण्याचा प्लॅन केलेला आहे। त्या सगळ्यातून आकाश आणि त्याचबरोबर अर्णव या सगळ्यांनी वाचवलेला आहे। त्यासोबतच आपल्याला आणखी काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत। राकेश आता घरातून निघताना अंगावरचे दागिने सुद्धा सोडत नाही, प्रत्येकाच्या अंगावरचे दागिने काढून तो घेऊन चाललेला आहे आणि त्या विषारी वायूच्या जागी अर्णव ईश्वरीने मोठा गनिमी कावा करत बदल केलेला आहे आणि तो विषारी वायू जो होता त्याच्या जागी दुसरा गॅस भरून सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे। ज्यावेळी आता राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं, प्रेक्षकांनो खरंच खूप मोठी गोष्ट आहे। राकेश एवढ्या नीच लेवलला जाईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता। ज्यावेळी राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं त्यावेळी राकेश स्वतःच्या कमरेला असलेली रिव्हॉल्वर घेतो आणि ती ईश्वरीच्या इथे डोक्याला लावलेली आहे, ईश्वरीला पकडलेला आहे आणि तो म्हणतो असा की कसं आहे माहितीये का, मी तर जेलमध्ये जाईल पण त्याचबरोबर हिला आधी ढगात पाठवील आणि मगच मी जेलमध्ये जाईल। अशा पद्धतीचं वक्तव्य या राकेशने केलेलं आहे। त्याला जराही लाज वाटत नाहीये, तो इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो हा प्रश्न पडलेला आहे। जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता सगळेजण हादरलेले आहेत, कारण ईश्वरी ही राकेशच्या ताब्यात आहे। अंजलीच्या समोर राकेशचा पर्दाफाश तर झालेला आहे, पण त्याचबरोबर अंजलीला धक्का सुद्धा बसलेला आहे, कारण तिच्या बरोबर कनू सुद्धा आहे। हा राक्षसी वृत्तीचा माणूस काय आहे हे अंजलीच्या समोर आलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार, ईश्वरीला कशा पद्धतीने वाचवलं जाणार हे आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि आकाश सगळेजण बाहेर एकत्र जमलेले असतात। म्हणजे ज्या ठिकाणी अर्णवने ठरवलेलं होतं त्या ठिकाणी, म्हणजे त्या गोडाऊनच्या तिथे बोलवलेलं होतं त्या ठिकाणी आता सगळेजण पोहोचलेले असतात। डॉक्टर आत गेलेले असतात, डॉक्टर अजून केल्या काही बाहेर येई नाही, म्हणून अर्णव विचार करत असतो अजून डॉक्टर का येत नाहीये, डॉक्टरला एवढा वेळ का लागतोय, हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश आणि अर्णव म्हणतो की हे बघा शिर्के, आम्ही दोघं जण जाऊन येतो, त्याच्या आधी तारा तू जा, तू बिंदास्त राहा, मी आहे सोबत, काळजी करायची गरज नाही, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र तारा म्हणते की चालेल। तारा सुरुवातीला हादरलेली असते, पण ताराला अर्णव तिला हे देतो, काय बोलतात, तो आधार देतो आणि म्हणतो की जा, बिंदास्त जा, काळजी करू नको, आम्ही तुझ्या सपोर्टसाठी तिथे पोहोचलेलो असणार आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही, असं सुद्धा सांगितलं जातं। आणि तेव्हा मात्र इकडे ताराकडे आता बॅग वगैरे ज्या सगळ्या गोष्टी ज्या द्यायच्या ठरलेल्या होत्या त्या गोष्टी दिल्या जातात आणि तारा निघालेली असते। तारा सर सर असं म्हणत त्या गोडाऊनमध्ये तिथे जाते। अंधार कुट्ट काळा कुट्ट अंधार असतो तिथे आणि तारा राकेशला बोलवत असते। तर राकेशने त्या डॉक्टरला पैसे तर दिलेलेच नाहीयेत प्रेक्षकांनो, त्या डॉक्टरला उलट तिथे डांबून ठेवलेला आहे, कारण त्या डॉक्टरने राकेशवरती विश्वास ठेवलेला होता आणि राकेशने त्या डॉक्टरला डांबून ठेवलेलं असतं, बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की ही 5 कोटींची बॅग आहे, म्हणजेच ही जी बॅग आहे ही बॅग घे आणि त्यातले पैसे मोजून घे असं सांगितलेलं असतं आणि जोपर्यंत डॉक्टर पैसे मोजतोय तोपर्यंत त्याला तिथे बांधून ठेवलेलं असतं। आता मात्र तारा पोहोचलेली असते, तेव्हा राकेश म्हणतो की असंच काम कर माझ्यासाठी, मी कायमस्वरूपी तुझी साथ देईल असं सुद्धा सांगितलेलं असतं आणि आता मी मलेशियाला जातोय, त्यानंतर तुला मी तिथून बोलवून घेईल, तू तिकडे ये, मस्त आपण सुखाने राहूया असं राकेश तिला सांगतो, तिला जवळ घेत असतो। तारा म्हणत असते की मला खरंच कळतच नाहीये सर, मी इतके दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ती गोष्ट आज झालेली आहे, माझं स्वप्न पूर्ण होते सर, तुम्ही मला मलेशियाला घेऊन जाणार आहात असं तारा बोलते। तेव्हा मात्र ताराला राकेश म्हणत असतो की हो, मी तुला मलेशियाला घेऊन जाणार आहे, फक्त माझी थोडी तिथली सेटलमेंट आणि महत्वाची कामं होऊ दे, त्यानंतर मी तुला मलेशियाला घेऊन जाईल असं सुद्धा राकेशने सांगितलेलं असतं। आता ताराला माहिती आहे की राकेश किती नीच वृत्तीचा आहे, कारण शलाकाचा खून करून तुकडे तुकडे करून बॅगेत भरून त्याने फेकलेले आहेत, तर त्या माणसाला दुसरं कोणाबद्दल काही वाटण्याचा प्रश्नच येत नाही। तरीही तारा तिथे थांबलेली असते। राकेश म्हणतो चला
आज ह्या सगळ्यांना एकाच वेळी संपवण्याची गरज आहे. कारण काहीही झालं तरी हे मला आता या सगळ्यातून सुटका हवी आहे. आता नवीन पाखरू पकडायचं आहे आणि आता नवीन खेळ सुरू करायचा आहे, असा विचार राकेशने केलेला असतो. आणि राकेश म्हणतो, यांना सगळ्यांना एकाच वेळी आता मी संपवणार आहे. हा विचार राकेशने करून राकेशने एक काम केलेलं असतं आणि ते म्हणजे राकेशने तिथे ऑलरेडी पेट्रोल आणून ठेवलेलं असतं. ते पेट्रोल सगळं सांडतो, सगळं आतमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि राकेश तिथून पळ काढतो. तिथे काडी लावलेली आहे आणि तिथून निघून जातो. म्हणजे एवढा मूर्खपणा या माणसाचा आहे. याच्याकडे माणुसकी नावाची गोष्टच नाहीये. राक्षसी वृत्तीचा हा माणूस आहे. याला फक्त लुबाडायचं आहे, पैसा हवा आहे. एवढ्यासाठी ह्याने हे सगळं केलेलं कारस्थान आहे. आता मात्र प्रश्न उभा राहतो आणि ते म्हणजेच की इकडे राकेश ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो त्याला जराही लाज वाटलेली नसते. तो मस्तपैकी त्या गोडाऊनच्या बाहेर येतो. एवढंच काय तर त्या गोडाऊनला बाहेरून कडी लावतो, म्हणजे तिथून कोणीही बाहेर येता कामा नये एवढा प्लॅन त्याने केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे राकेश ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो त्याला जराही लाज वाटत नसते. मस्त तो हसत असतो. तो म्हणतो की चला, आजपर्यंत जेवढ्या मुलींचे मी बळी घेतलेले आहेत, ज्यांचा वापर करून घेतलेला आहे, संपून टाकलेला आहे, त्या सगळ्याचे पुरावे आणि त्याचबरोबर हे सगळं आज जळून खाक होणार आहेत. पुराव्यांसोबत ही माणसं सुद्धा जळून खाक होणार आहेत. आता माझं नवीन आयुष्य मी सुरू करणार आहे. इकडे अर्णव त्याचबरोबर आकाश शिर्के वाट बघत असतात. म्हणजे अजून का रिप्लाय आलेला नाहीये. त्यांनी ताराला सुद्धा सांगितलेलं असतं की काळजी करू नको, तू बिंदास्त आज जा, काही इमर्जन्सी लागली तर कॉल कर. शेवटी आता कॉल आलेला नाही. नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे अर्णवच्या लक्षात येतं. अर्णव म्हणतोय की नाही आकाश, आपण दोघेजण तिकडे जाऊया. शिर्के बी अलर्ट, तिथून काही इमर्जन्सी वाटली तर मी लगेच कॉल करेल, असं सांगितलं जातं. इकडे तर सगळीकडे आग लागलेली असते. तारा त्याचबरोबर डॉक्टर ओरडत असतात. मग अर्णव आणि आकाश आत येतात, ताराला सोडवत असतात. त्याचबरोबर डॉक्टरचा आवाज येतो. मग डॉक्टर कुठे आहे, डॉक्टरकडे जातात, डॉक्टरला सोडवतात. आता या दोघांना सोडवलेलं असतं आणि या दोघांना घेऊन बाहेर निघत असतात. तोपर्यंत आणखी काही लोकांचा आवाज येऊ लागतो की वाचवा वाचवा, असा आवाज येत आहे. आणि मग अर्णव आणि आकाश पुढे जातात तर त्याच्या लक्षात येतं राकेशच्या अपघाताची खोटी साक्ष देणारे ते 2 साक्षीदार, त्यांना सुद्धा राकेशने तिथे डांबून ठेवलेलं आहे. आणि आता त्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो की काय घडतं हे आपल्यासोबत. ज्या माणसावर आपण विश्वास ठेवला त्या माणसाने आपलीच वाट लावलेली आहे, ही गोष्ट तिथं प्रत्येकाच्या लक्षात आलेली असते. आकाश आणि त्याचबरोबर अर्णव आता प्रत्येकाला घेऊन बाहेर येतात. तुम्ही सगळेजण सेफ आहात. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही त्या राकेशचा खेळ आपल्याला संपवायचा आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी बी अलर्ट, सगळ्यांनी अलर्ट राहायचं आहे, असं इकडे अर्णव सांगत असतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्णवने त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. सगळ्यांना सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्यात, नक्की काय काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टीची रूपरेषा अर्णवने सांगितलेली असते आणि सांगितलेलं असतं की त्या माणसाला आपण पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. काहीही झालं तरीही त्या माणसाला आपण सोडायचं नाही, हे अर्णवने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव आता सगळ्यांना आपापल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवतो आणि तो घरी येत असतो. इकडे मामाने 2 सिलेंडर आणलेले असतात. ईश्वरी म्हणत असते की मामा, हे कसले सिलेंडर आहेत, हे काय आहे सगळं. तेव्हा मामा म्हणतात की काळजी करू नको, यात विषारी वायू नाहीये. त्या राकेशचा डाव जर आपल्याला हाणून पाडायचा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत, असं मामांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि थांब जरा, त्याला संशय येणार नाही, मी ते सिलेंडर अशा ठिकाणी ठेवतोय की त्याचीच वाट लागणार आहे, असं मामांनी ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी गणूबाप्पाच्या समोर असते. हात जोडून गणूबाप्पाला म्हणत असते की गणूबाप्पा, आम्ही जे काय करणार आहे त्यामध्ये आम्हाला यश दे. काही झालं तरीही त्या राकेशचा पर्दाफाश करण्यासाठी आम्हाला यश दे, असं ईश्वरी गणूबाप्पाकडे मागणं मागत असते. खरं तर ईश्वरी हे सगळं मनापासून करत असते. तिला माहिती आहे की या सगळ्यामध्ये राकेश केवढा मोठा कारस्थानी आहे. राकेशने आत्तापर्यंत केलेली जी कारस्थानं आहेत ती एवढी मोठी आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. खरं तर या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीने चाललेल्या असतात
आणि आज ईश्वरी आणि अर्णव दोघंही या सगळ्या गोष्टींसाठी लढत असतात. सगळ्यांशी लढायची त्यांची तयारी असते. अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की बरोबर आहे गणू बाप्पा, हिला थोडी सुबुद्धी पण दे. तेव्हा ईश्वरी म्हणते का? मग अर्णव तिच्या समोर उभा राहतो आणि तिचा फोटो काढतो आणि म्हणतो की बघ, हे बघ काय आहे. म्हणून गणू बाप्पाकडे तुझ्यासाठी मी सुबुद्धी मागत होतो. तेव्हा ईश्वरीला कळतं की ईश्वरीने किचनमधलं ॲफ्रन तसंच ठेवलेलं आहे आणि तिने आता गणू बाप्पाकडे प्रार्थना करत असते. आणि मग तो फोटो पाहिल्यानंतर ईश्वरी हसायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो कळलं का गणू बाप्पाकडे मी का सुबुद्धी मागत होतो तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आलं लक्षात माझ्या. आणि मग अर्णव तिची समजूत घालतो. तिला म्हणतो की चल. तेव्हा ईश्वरी म्हणते आता खरंच आपल्याला आज गणू बाप्पाच्या आशीर्वादाची गरज आहे. गणू बाप्पाकडे हात जोडा आणि मागणं मागा. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, खरंच गणू बाप्पा, आज आम्ही राकेशचा पर्दाफाश करणार आहे. त्या राकेशला जन्माची अद्दल घडवणारे, या सगळ्यातून ताईला सोडवणार आहोत. त्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे. त्यामुळं तू आमची मदत कर, असं इकडे अर्णव गणू बाप्पाला सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता संध्याकाळी सगळं वाढदिवसाचं सेलिब्रेशन जोरदार सुरू झालेलं असतं. सगळेजण एकत्र जमलेले असतात. केक कटिंग केलं जातं. छान तयार झालेले असतात. आणि राकेश तर आपल्याला माहितीच आहे कसा आहे तो. त्याच्या अंगात जे काही गुर्मी आहे ते आपल्या लक्षात आलेली आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सगळेजण एकमेकांना केक भरवत असतात. त्यानंतर अंजलीला सगळेजण केक भरवतात. सगळे खूप आनंदात असतात. तिथे राकेशसुद्धा असतो आणि अंजली म्हणत असते की खरंच माझ्या वाढदिवसाचं एवढं जंगी सेलिब्रेशन असेल मला वाटलं नव्हतं. तेव्हा अर्णव म्हणतो आफ्टर ऑल माझ्या ताईचा वाढदिवस आहे आणि तो दणक्यात झालाच पाहिजे ना, असं अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी हे सगळं पाहत असते, अर्णव आणि ईश्वरी दोघंही. मग राकेश म्हणतो की मी आलोच हां. सगळेजण म्हणत असतात की आपण ग्रुप फोटो घेऊया, गिफ्ट देऊया. मग अंजलीला आता गिफ्ट देण्यासाठी सगळे एकत्र जमलेले असतात आणि त्याचवेळी इकडे अंजलीला सगळेजण गिफ्ट देत आहेत. मग मामा म्हणतो की आता उभा राहू नको, सोप्यावर बस ग, सोप्यावर बस, मग सगळेजण तुला गिफ्ट देतील, असं मामाने सांगितलेलं असतं. मग प्रत्येकाने जे गिफ्ट आणलेले आहेत ते गिफ्ट अंजलीला दिले जात असतात. आजीने सुंदर असा सोन्यांचा हार दिलेला असतो. मामा आणि त्याचबरोबर वल्लरी यांनीही गिफ्ट दिलेलं असतं. आकाश आणि नम्रता देतात. अर्णव ईश्वरीने तर 2-2 बॉक्सेस म्हणजे 2-2 गिफ्ट दिले असतात. प्रत्येकाने छान पद्धतीने अंजलीचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलेलं असतं. खरं तर अंजलीच्या वाढदिवसाला अंजलीला खूपच छान असं गिफ्ट मिळणार असतं. ते म्हणजे राकेशच्या नरकातून तिची सुटका होणार असते. एवढं सुंदर गिफ्ट तिला मिळणार असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही धक्का बसलेला असतो. कारण राकेश अचानक बाहेर गेलेला आहे. नक्कीच त्याचं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे. हे लक्षात आल्यामुळं आता ते शांतच असतात. ईश्वरी अर्णवला खुणवते. त्यानंतर आता अंजली त्याचबरोबर आजी सगळेजण तिथं आहेत. मग आता आपण डान्स करूया असं आकाश नम्रता ठरवतात. तेव्हा इकडे आजीला सगळेजण म्हणत असतात की हो तू पण कर. वल्लरीला मामा म्हणत असतो तर वल्लरी म्हणते नाही हो, तुम्ही तुमचं नाचा, मी माझं नाचते. आजी म्हणते अगं नाच गं वल्लरी, त्यात काय एवढं. मग आता छान असं म्युझिक लावलं जातं आणि कपल डान्स सुरू होतो. सगळेजण छान एन्जॉय करत असतात. सगळ्यांनाच खरं तर छान वाटत असतं. आज इतक्या दिवसानंतर राजशिर्केंच्या घरी आनंदाचा सोहळा सुरू झालेला असतो आणि सगळेजण एन्जॉय तर करत आहेच पण तेवढेच आनंदात सुद्धा आहेत. कारण सगळे खूप सुखात आहेत. इतक्या दिवसानंतर हा दिवस त्यांना पाहायला मिळालेला असतो. पण आज खऱ्या अर्थाने सुख मिळणार असतं ते राजशिर्के कुटुंबाला राकेशच्या तावडीतून सुटका होऊन. आता राकेश तर बाहेर गेलेला असतो आणि राकेशने बाहेर जाऊन एक विषारी वायू आत सोडायला सुरुवात केलेली असते. जेव्हा राकेश तो विषारी वायू आत सोडतो तेव्हा मात्र सगळ्यांना त्रास होऊ लागतो. खरं तर तो वायू विषारी नसून तो साधा असतो. पण सुरुवातीला सगळ्यांनाच असं होतं की त्यांना सगळ्यांना गुंगी आली की काय अशी अवस्था झालेली असते आणि सगळेजण तिथे खाली पडलेले असतात. पण मामाने ऑलरेडी तो वायू त्यातला जो गॅस आहे तो बदललेला असतो. त्यामुळं कोणाच्याही जीवाला धोका नसतो. राकेश मात्र मास्क वगैरे गॉगल वगैरे घालून म्हणजे अगदी PPE किट घातल्यासारखा तो घालून आतमध्ये येतो आणि सगळ्यांकडे पाहू लागतो. मग आता राकेशचं पुढचं काम म्हणजे हे सगळेजण मरायला लागलेत हे त्याला वाटत असतं आणि तो प्रत्येकाच्या अंगावरचे दागिने काढून घेतो. अंजलीच्या जवळ जातो. काय ग बावळट बायकोस तू माझी ग, तुझ्यामुळंच तर हे सगळं झालंय. म्हणजे तू माझ्याशी लग्न केलंस ना, म्हणून तर मी एवढी सगळी संपत्ती लुटू शकलेलो आहे, असं म्हणत तो अंजलीच्या जवळ जातो आणि अंजलीला
तिथे अंजलीच्या अंगावरचे दागिने काढून घेतो. त्यानंतर नम्रता आणि आकाश त्यांच्याकडे जातो, त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेतो आणि हे या माणसाचं नीच असं कृत्य चाललेलं असतं. मामासुद्धा तिथं पडलेले असतात. म्हणजे कोणाला कळणारही नाही की हा माणूस इतक्या वाईट थराला जाऊ शकतो. हे सगळेजण शांत असतात, कारण यातलं कोणीच बेशुद्ध नसतं. मामांनी ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं अगदी प्लॅनिंगपूर्वक झालेलं असतं. आता मात्र सगळेजण पाहत असतात, म्हणजे डोळे झाकून असतात, पण त्यांना कल्पना असते की राकेश काय काय करतोय या गोष्टींची. त्यानंतर राकेश ईश्वरीच्या जवळ येतो आणि म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी गं, माझी इंदोरी जिलेबी. खरंच तुला तर ना स्पेशल असा गुड बाय किस केला पाहिजे खरंच. म्हणजे आता तू जाणार आहेस ना, बरोबर आहे. तो नम्रता आणि आकाशच्या जवळ येतो आणि म्हणतो, सुखाने संसार करा हा नवीन जोडपं. असं म्हणत तो प्रत्येकाच्या अंगावरचे दागिने काढून घेत असतो आणि त्याचबरोबर त्याची आता सगळी तयारी झालेली असते तिथून पळून जायची. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरीच्या जवळ गेल्यानंतर ईश्वरी अशी धाडकन डोळे उघडते आणि तिला कळायचंच बंद होतं आणि ईश्वरीने डोळे उघडल्यामुळं आता इकडे राकेशच्या शिट्ट्या वाजतात. त्या क्षणी ईश्वरी खानदेशी राकेशच्या कानाखाली देते आणि राकेश खाली पडलेला असतो. सगळेजण जागे झालेले असतात. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की इथे काय डाव चाललेला होता, काय घडत आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं आणि राकेश मात्र आता तोंडावर पडलेला असतो. राकेशला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने केलेल्या आहेत, पण राकेशचाच बँड वाजलेला असतो. उद्याच्या भागात आपण पाहतो की आता पोलीस आलेले आहेत आणि राकेश पोलिसांना अर्णव सांगतो की या माणसाला घेऊन जा. तिथे डॉक्टर, तारा, त्याचबरोबर ते 2 साक्षीदार असे सगळे पुरावे, सगळी लोक तिथे एकत्र जमलेली असतात आणि त्याचबरोबर इकडे राकेशची धुलाई अर्णव आणि ईश्वरीने केलेली असते. त्यानंतर पोलिसांना अर्णव सांगतो की घेऊन जा या माणसाला. आता मात्र राकेश म्हणतो की शक्यच नाही आहे, माझ्यासारख्या माणसाला तुम्ही घेऊन जाणं. आणि राकेशने त्यांच्या हाताला सगळ्यांच्या हिसका दिलेला असतो पोलिसांच्या आणि बंदूक घेतलेली असते आणि तेवढ्यात त्याने ईश्वरीला जवळ ओढून घेतलेलं असतं. ईश्वरीला असं खेचलेलं असतं, स्वतःची चामडी वाचवण्यासाठी आज ईश्वरीचा बळी देणार असतो राकेश. कारण ईश्वरी तर मनापासून त्याला आवडत होती, पण राकेशची चॉईस आणि राकेशची इच्छा ही काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि त्यानंतर राकेशने आता ईश्वरीच्या डोक्याला बंदूक लावली आणि तो म्हणत असतो, मी तर जेलमध्ये जाईल, पण आधी हिला ढगात पाठवील आणि मग मी जेलमध्ये जाईल. अशा पद्धतीचं राकेशचं बोलणं चाललेलं असतं आणि राकेश मात्र चुकीच्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. अर्णव हादरलेला असतो, अंजली तर रडत असते, कारण हा आपलाच नवरा आहे का हा प्रश्न पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.